यानंतर आपल्या समोर मार्गदर्शन करतील शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब. आपण जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी माझ्या स्वतःच्या हक्काच्या शहरामध्ये आलेलो आहे. शिवसेना प्रमुखांच्या बालेकिल्ल्यात आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की आजची आपली ही सभा हे केवळ निमित्त आहे, पण आपण सर्वजण पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंच्या रूपाने आणि रावसाहेब दानवेंच्या रूपाने आपले स्वतःचे हक्काचे खासदार दिल्लीत पाठवण्याच्या निश्चयाने इकडे आलेला आहात. खरं म्हणजे महाराष्ट्रभर फिरतो आहे. वातावरण हळूहळू गरम होत आहे. उन्हाळा पण वाढतोय. ही 16 मेची रंगीत तालीम आहे. देशभर अशी दिवाळी आपण साजरी करणार आहोत. आणि असे सगळे आता पेटलेले फटाके मी राज्यभर अनुभवतोय. सगळेजण वाट पाहत आहेत. 10 तारखेचं मतदान झालं, उद्या 17 तारखेचं होतंय आणि तुम्ही सगळे आसुसलेले आहात. किती तारखेचे? कशावरती बटन दाबणार? धनुष्यबाण आणि कमळ. बाकी समोर कोण उभा आहे, काय उभा आहे, मला काय त्याची पर्वा नाही. कारण ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे त्याच्या समोर भ्रष्टाचारी उभा राहूच शकत नाही. आणि खैरे साहेब, तुम्ही समाचार घेतलाय. समोर जे कोण तुमच्या उभे आहेत त्यांचं वस्त्रहरण केलेलं आहे. आणखीन मी काय करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे खरं म्हणजे त्यांना जर का थोडी जरी लाज, लज्जा, अब्रू असेल तर त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी. कारण मी तुम्हाला विचारतोय की अरे, खासदारकीला उभा राहताना सुद्धा आपली पार्श्वभूमी त्यांनी पाहायला पाहिजे. खासदार नसताना एवढा भ्रष्टाचार झाल्यावरती काय करेल? म्हणजे संपूर्ण बँकच लुटून खाईल. नोकऱ्या देताना पैसे घेऊन नोकऱ्या लावल्या असं म्हणतात. मग उद्या खासदार झाल्यानंतर काय करेल तुमचा तुम्ही विचार करा. असो, माझ्यासमोर तो काय प्रश्न नाहीये. बरोबर आहे तुमचं. आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल न बोलता एकूण आपलं नेहमीच बोलू ना. कारण हा संभाजीनगर हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सातत्याने तुम्ही खासदार देत आलात, महापालिका देत आलात. मध्यंतरी जरा गडबड झाली. आमदार आपला प्रदीप उभा राहील, पण तो प्रदीप सुद्धा असं इकडे तिकडे कोणी शिवसैनिक पक्ष सोडून राहू शकत नाही. तो निवडून आला, परत आपल्या सोबत आला. हर्षवर्धन पण आपल्याकडे आला. असे सगळे एक एक आपले गड हे सगळे मजबूत आहेत. कुठेही असं कोणाला वाटत असेल, काही जणांना असं वाटतं की आता शिवसेनेचं काय होणार, त्यांना मी म्हणतो माझ्यासोबत दौऱ्यात चल आणि बघा शिवसेनेचं काय होतंय ते. हे असं सगळं पसरलेलं आहे इकडे. हे संभाजीनगर आहे. संभाजीनगरचं नामकरण म्हणजे औरंगाबादचं नामकरण हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो आपण करणारच, त्याच्याबद्दल कुठेही संदेह नाही. पण मुळात चंद्रकांतजी, आपण इथल्या लोकांना सांगता आहात, कारण प्रत्येक वेळेला निवडणूक असल्यानंतर पूर्वी शिवसेना प्रमुख यायचे, वचनं द्यायचे आणि आपण ती वचनं पूर्ण करत होतो. आता तीच परंपरा, घराणेशाही म्हणा काही म्हणा, पण ही घराणेशाही म्हणजे ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. जे सत्य आहे, स्वच्छ, स्पष्ट, प्रामाणिकपणाने लोकांच्या समोर जाणं ही आमची परंपरा आहे. आणि या परंपरेचा मी पुढचा वारसदार म्हणा
मध्यंतरी शरद पवार बोलले होते की हे उद्धवला म्हणे सगळं वारसा हक्काने मिळालेलं आहे. नशीबवान आहे मी नशीबवान आहे. शिवसेना प्रमुखांसारखा पिता आणि मासारखी आई हे लाभायला कित्येक जन्माचं नशीब लागतं. आणि हे तुमच्यासारखे सगळे माझे सवंगडी, जीवाला जीव देणारे, हे माझं वैभव, हे लाभायला कित्येक 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 जन्म घ्यायला मला लागले असतील मला माहित नाही. पण मी खरंच नशीबवान आहे की मला जीवाला जीव देणारे माझे मर्द, मावळे, वाघासारखे सैनिक मिळालेले आहेत. शिवसेना प्रमुखांची पुण्याई आहे. आणि हे दरवेळेला निवडणुकीच्या वेळेस मी येतो, मी तुम्हाला काही वचन देतो. संभाजीनगरकरांना तर खास लक्षपूर्वक मी माझं वचन पाळण्याचा प्रयत्न करतो. तरी पण ज्या काही गोष्टी झालेल्या नाहीत, का झाल्या नाहीत, पाहिजे तरी निवडणूक जिंकल्यानंतर मी पुन्हा येईन आणि याच मैदानामध्ये सभा घेऊ आपण आणि त्याची सुद्धा मी कारण मीमांसा करेन. पण मला खात्री आहे की तुम्ही समजून घ्याल. तुम्ही विश्वास तर आहेच माझ्यावर. पण जे काही प्रश्न आहेत ते लोकसभेची निवडणूक आहे, हे महापालिकेचे प्रश्न आहेत, म्हणून मी नजरेआड करणार नाही, करू शकत नाही. मग रस्त्याचे प्रश्न असतील, समांतर जलवाहिनीचा प्रश्न असेल, आणखीन काही प्रश्न असतील, पण हे सगळे प्रश्न सोडवताना महापालिकेचा जीव, महापालिकेचा अधिकार आणि तिच्या डोक्यावरती बसलेलं सरकार तर वाट बघतंय की हे संभाजीनगर म्हणजे त्यांचा औरंगाबाद, आपण औरंगाबादेचं संभाजीनगर करणार आणि त्यांचा प्रयत्न चाललाय औरंगाबादचा औरंगाबादच ठेवायचं. इथून शिवसेनेचा ठसा, शिवसेनेचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा हा कसा पुसला जाईल याचा ते प्रयत्न करतायत. अडथळे आणायचे, अधिकारी नेमायचे, एखादं काम घेऊन गेलं का वेळ काढायचा. चंद्रकांतजी, आजपर्यंत तुम्ही खासदार होतात, आताही होणार आहात. फक्त फरक असा आहे की आज तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहात, उद्या सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून मानाने तिकडे जाणार आहात. आणि ही केंद्राची सत्ता आपली येणारच, आपण आणणारच. एक 2-5 महिन्यानंतर महाराष्ट्राची सुद्धा सत्ता तुमच्या आशीर्वादाने मी घेतल्याशिवाय राहत नाही, ही सुद्धा मी इथे प्रतिज्ञा करतोय. आणि ही सत्ता आल्यानंतर हे जे तुमच्या विकासात आड येणारे जे शुक्राचार्य आहेत, झारीतले, जलवाहिनीतले, रस्त्यात आडवे येणारे, यांना खड्यासारखे वेचून मी बाजूला फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि संभाजीनगरचा विकास मी स्वतः केल्याशिवाय राहणार नाही. अरे विकासाच्या मध्ये राजकारण कशाला आणता? मुंबईमध्ये महापालिका आपल्याकडे, पण तिकडे आपण त्यांना पुरून उरतोय. पण संभाजीनगर आणि इतर ज्या काही छोट्या छोट्या पालिका आहेत, ह्या पूर्णपणे राज्य सरकारवरती अवलंबून असतात. इकडे निधी अडवून ठेवायचा, कामं अडवून ठेवायची, की जेणेकरून लोकांचा रोष हा आमच्यावरती कसा येईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष राहिलेलं आहे. कशाला कर्मदरिद्रीपणा करताय? तुमच्याकडे केंद्रातलं सरकार होतं, 10 वर्ष होतं, त्याच्याही आधी होतं. राज्यातलं सरकार आहे जवळपास 15 वर्ष आहेत. या ना, याच व्यासपीठावरती या. आणि मी कोल्हापूरच्या सभेमध्ये आव्हान दिलेलं आहे, तसं इथे मी काँग्रेसला आव्हान देतो, एका व्यासपीठावरती येऊया. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, तुमची पापं काय आहेत, आमची पापं काय आहेत, हे बाजूबाजूला उभं राहून सांगू ना लोकांना. आणि लोकांना ठरवू दे. ही निवडणूक जी आहे ती तुमच्या भवितव्याची आहे, आमच्या भवितव्याची नाहीये. चंद्रकांत खैरेंना काहीतरी कमी पडतंय, रावसाहेब दानवेंना काहीतरी कमी पडतंय, नरेंद्र मोदींना आता पुढे काय करावं कळत नाहीये, आणि म्हणून आपण त्यांना पंतप्रधान करतोय, यांना खासदार करतोय. ही निवडणूक नाहीये, ही निवडणूक ही तुमच्या आयुष्याची आहे. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य कसं असणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि मग आता सगळेजण येत आहेत, सोनिया गांधी येत आहेत, राहुल गांधी येत आहेत. मला अजून कळत नाही मनमोहन सिंग काय येत नाहीयेत. म्हणजे मध्यंतरी मला असं कोणीतरी सांगितलं की देशभरातून तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारी येत आहेत. मला माहित नाही संभाजीनगरचे पोलीस इकडे असतील, त्यांच्याकडे आलेत की नाही तक्रारी. काय तक्रारी? रात्री अपरात्री, दिवसा दुपारी, कधी म्हणे फोन वाजतो. मोबाईल तर मोबाईल, लँडलाईन असेल लँडलाईन, आणि आपण फोन घेतला, झोपेत असेल, चहा पित असू, जेवत असू, कामात असू, फोन हॅलो हॅलो, पलीकडनं कोण बोलतच नाही. मग सगळीकडनं पोलिसांमध्ये तक्रारी गेल्या की आमच्याकडे फोन येतात
आम्ही बोलतोय पण पलीकडनं कोण बोलतच नाही. कोण आहे हे म्हणे, बघा काहीतरी गडबड दिसते. आणि देशभर शोध सुरू झाला. सीबीआय मागे लागली, आयबी, सगळे जेवढे काही सरकारी पोपट आहेत ते सगळे मागे लागले आज तपास यंत्रणेमध्ये. आणि शोध घेतल्यानंतर कळलं की हा दिल्लीचा नंबर आहे. दिल्लीचा नंबर, मग कोणाचा नंबर? बघितलं तर पंतप्रधानांचं निवासस्थान. बापरे, आता करायचं काय? तो असं नाही, आपण सांगायला पाहिजे मनमोहन सिंगना की तुमच्या फोनवरनं कोणीतरी चावटपणा करते. मग गेले सगळे पंतप्रधानांकडे आणि त्यांना सांगितलं, मनमोहनजी, देशभरात अशा तक्रारी येत आहेत की फोन येत आहेत आणि हॅलो हॅलो केलं तरी उत्तरच येत नाही, आवाजच येत नाही. काय प्रकारे म्हणे, कोणतरी गडबड करते. मनमोहननी सांगितलं की काही गडबड वगैरे नाही, मी स्वतः ते माझ्या प्रचाराचे फोन करतोय. बोलतच नाही. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा तुम्हाला फोन येत होते, मैं अटल बिहारी वाजपेयी बोल रहा हूं, मी हे केलं, मी अमुक केलं, मी हे करणार आहे, हे केलेलं आहे. हिंदुत्वाचा विचार असायचा. पण मनमोहन सिंग मुळामध्ये काय केलेलंच नाही तर प्रचार करणार कसला डोमलाचा? कुठेही सभेमध्ये मला मनमोहन सिंग दिसत नाहीये. कारण काय केलंय हे सांगण्यासारखं काहीच नाहीये. मला असं वाटतं एकच गोष्ट आजपर्यंत पंतप्रधानांनी जी चांगली केलेली आहे, एक गोष्ट चांगली केली, त्याच्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो आहे. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा कराल. कारण हे निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितलं की ह्याच्या पुढे मी निवडणूक लढवणार नाही, पंतप्रधान होणार नाही. मनमोहनजी, मी तुमचं अभिनंदन करतोय की एवढा निर्णय तुम्ही घेतलात. हा जर आधी घेतला असता तर आज देश तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता. पण नुसतं बाहुलं बनून राहिलात, काही केलं नाही. ना जनतेला, देशातल्या जनतेला तुम्ही सुख दिलं, ना आमच्या देशाच्या सीमा तुम्ही सुरक्षित केल्या. एवढे मोठे अर्थतज्ञ म्हणून तुम्ही बसलात तिकडे, पण सगळ्यात जास्त आर्थिक दिवाळं हे तुमच्या कारकिर्दीत निघालेलं आहे. याला म्हणतात आर्थिक तज्ञ. अरे, जेव्हा आमच्याकडे लोक येतात, आज सकाळी माझी मुलाखत घेतली कोणी, इकॉनॉमिक टाइम्स, आणि मग त्याने विचारलं तुमचं आर्थिक धोरण काय? म्हटलं काय असणार धोरण? आम्ही रस्त्यावरची माणसं, गावंडळ, अनपढ, गवार, तुम्ही ज्या वेळेला आम्हाला विचारता आमचं आर्थिक धोरण काय आहे, आतापर्यंत तुम्ही भोगलत नाही. जे आर्थिक तज्ञ, अर्थतज्ञ म्हणून जे बसले तिकडे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, हे पंतप्रधान झाले. आम्हाला असं वाटलं होतं की रुपया एवढा चढेल की किमान एका रुपयाला $2 तरी भाव होईल. पण नाही, चाललंय खाली, चाललंय खाली, चाललंय खाली खाली खाली. किती खाली चाललंय? शेवटी असं खडून उकरून काढावं लागेल, गुप्तधन काढावं. तसं माझा रुपया जमिनीतला खोदून काढावी लागेल की काय, अशी पाळी ह्या मनमोहन सिंगच्या कारकिर्दीत आलेली आहे. हे यांचं तज्ञ, पण हे यांचं शिक्षण, ही यांची अक्कल. दर वेळेला तुम्ही जेव्हा जाहीरनामा काढता, जाहीरनाम्यामध्ये थापा असतात, आम्ही एवढ्या नोकऱ्या लावू, आम्ही कृषी पंपाचं वीज बिल माफ करू, हे करू, ते करू. कुठे त्या थापा? का नाही झालं? आणि जर तुम्ही आजपर्यंत केलं असतं तर ही एवढी गर्दी ही आजच्या सभेला आली नसती. प्रत्येक ठिकाणी मी जिथे जिथे जातोय तिकडे तुडुंब गर्दी होते. म्हणजे परभणीची सभा तर न भूतो न भविष्यती, तुफान पाऊस होऊन सुद्धा स्टेडियम पूर्ण भरला होता आणि रस्त्यावरती ओसंडून लोक वाहत होती. आणि हे सगळं मी बघतोय, पण हे करताना माझ्या मनात कुठेतरी एक शल्य आहे. मगाशी अंबादास तुम्ही जाहीर केलं की मी स्वागत स्वीकारत नाही. का नाही स्वीकारत? याचं कारण, सुरुवात ज्या वेळेला मी प्रचार दौऱ्याला केली, काही ठिकाणी स्वागत स्वीकारलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या समोर शेतकरी बसले, तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील. काय संकटाची मालिका त्यांच्यावरती संपतच नाहीये. गेल्या वर्षी दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार कुठे दिसले तुम्हाला? कुठे दिसले नाही. आणि त्यावेळेला मला एक समाधान नक्की वाटलं की माझी शिवसेना, माझा शिवसैनिक, जो बाळासाहेबांनी निर्माण केलेला, घडवलेला शिवसैनिक आहे, तो दुष्काळग्रस्तांच्या मागे ठामपणाने उभा राहिला. या संभाजीनगरमध्ये मी स्वतः आलो होतो. जे काय करता येणं शक्य होतं, गुरांना गवत असेल, पाण्याचे टँकर असतील, टाक्या असतील, ट्रॅक्टर असतील, जेवढं काही यथाशक्ती करता येणं शक्य होतं हे शिवसेनेने केलं. काँग्रेस राष्ट्रवादीने पक्ष म्हणून केलेलं नाही, अजिबात केलेलं नाहीये. बरोबर आहे. हे काय म्हणतात माहितीये का? हे मला माहितीये दादा, मला भेटलेलात तुम्ही. हे दादा आत्महत्या करायला निघाले होते, बरोबर ना रे?
आणि त्याने शिवसेनेने मदत केली म्हणून त्या माणसाने आत्महत्या केलेली नाही. बाबा, तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत. तुमचे आशीर्वाद मला पाहिजे. तुमच्यासारखे हजारो जणांचे जीव मला वाचवायचे, त्यांचे आयुष्य घडवायचे, मुलाबाळांना एक काहीतरी भवितव्य द्यायचंय. बस, मला काही नको, तुमचे आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या. हे आहे ना, हे असं कोणतरी उठून राहुल गांधीच्या सभेत सांगू शकेल, सोनिया गांधींच्या सभेत सांगू शकेल? आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतो आहे, म्हणून तुम्हाला वचन देतोय मी, की मला कल्पना आहे याही वर्षी दुष्काळानंतर गारपिटीने मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वचन देतोय की केवळ खैरे, केवळ दानवे नव्हे, तर मराठवाड्यातले सगळेच्या सगळे, अगदी अशोक चव्हाणांना सुद्धा भुई सपाट करून सर्व खासदार मला महायुतीचे निवडून द्या. या सर्व खासदारांना घेऊन मी जाणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडे जाणार आणि नरेंद्र मोदींना सांगणार की नरेंद्र भाई, तुम्ही पंतप्रधान झालेला आहात, त्या मानाच्या खुर्चीत तुम्ही बसलेला आहात, पण त्या खुर्चीत तुम्हाला बसवण्यासाठी माझ्या महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. 48च्या 48 खासदार आपल्या युतीचे यांनी निवडून दिलेले आहेत. माझा महाराष्ट्र संकटात होता, दुःखामध्ये होता, तरी पण आपलं दुःख बाजूला ठेवून, संकट बाजूला ठेवून त्यांनी केवळ माझ्या शब्दावरती भरोसा ठेवून तुम्हाला मतदान केलेलं आहे. आता जबाबदारी तुमची आहे. त्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, जे गारपीटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं पीक कर्ज तुम्हाला माफ करावंच लागेल. त्यांचं वीज बिल माफ तुम्हाला करावंच लागेल. आणि हे मी पंतप्रधानांकडनं करून घेईन. नाहीतर कशाला पाहिजे नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या? हे असे रंगीत कागद छापायचे, नुसते रंगीत कागद दाखवायला बरे म्हणून नाही छापले. त्याच्यामध्ये जी कामं आम्ही दिलेली आहेत, मराठवाड्याचा रेल्वेचा प्रश्न, किती वेळा बोंबलायचं जाऊन तिकडे दिल्लीमध्ये. सत्ताधारी जर का आपले नसतील तर उलट ती लोक बोलतायत की हा विरोधी पक्षाचा आहे, हा जे काम बोलतोय ते अडवलं तर पुढच्या वेळेला हा पडेल, हा निवडून येणार नाही, म्हणून पहिलं जो मागतोय ते काम अडवा. हा कपाळ करंटेपणा कधी शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेला नाहीये. अरे, आमचंही सरकार होतं ना, महाराष्ट्रामध्ये होतं, आणि यावेळेला आम्ही ते पुन्हा आणणार आहोत. पण गोरगरीब जर का तो काँग्रेसवाला असला तरी त्याची कामं आमच्या मंत्र्यांनी केलेली आहेत. मंत्र्यांनी केलेली आहेत. आणि उद्याचं सरकार आल्यानंतर खरंच जर गोरगरीब असेल आणि काँग्रेसवाला असला तरी त्याचं सुद्धा काम आम्ही करू. कारण आम्ही माणुसकीला जपतो. पक्ष नंतर, पण माणुसकी पहिली जपतो आम्ही. आणि सोनिया गांधी फिरतायत, राहुल गांधी फिरतायत. राहुल गांधी म्हणतायत कोणती विचारधारा तुम्हाला पाहिजे, गांधींची पाहिजे का गोडसेंची पाहिजे? राहुलजींना विचारायचंय, गांधीजींचं नाव तुम्ही घेताय, नाव घेण्याचा अधिकार आहे तुम्हाला. गांधीजींची विचारधारा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली काँग्रेस बरखास्त करा. कारण गांधीजींनी सांगितलं होतं की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करा, ही गांधीजींची विचारधारा होती. अरे, तेच काम आम्ही करतो आहोत. सोनिया गांधी जे बोलतायत की नरेंद्र मोदी काही जादूगार आहेत काय? होय, जादूगार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिली जादू करतील ती या देशातली काँग्रेस अदृश्य करतील. ही पहिली जादू ते करणार आहेत. आणि सोनिया गांधींबद्दल तर काय बोलायचं? सोनिया गांधी बोलतायत की शिवसेना, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर हे भारतीयत्वाचा विचार नष्ट करतील. भारतीयत्वाचा विचार सोनिया गांधींनी आम्हाला शिकवायचा? इटालियन बाई आणि आम्हाला भारतीयत्व शिकवते. अरे, हीच जर का वेळ आमच्यावरती आली असेल ना तर त्या शेतकऱ्याच्या ऐवजी आम्हाला सगळ्यांना आत्महत्या करावी लागेल. जर भारतीयत्व सोनिया गांधीकडनं शिकायची वेळ आली असेल. हे एवढे कपाळ करंटेपणा आणि एवढा नामर्दपणा निदान या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये अजून तरी जन्माला आलेला नाहीये. आम्ही तेजाचे पूजक आहोत, आम्ही हिंदुत्वाचे पुजारी आहोत आणि शिवरायाचा वारसा सांगणारे आम्ही मर्द मावळे आहोत. सोनियाबाई, भारतीयत्व हे आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. आम्हाला माहिती आहे आमचे पूर्वज काय होते, कोण होते. अरे, जर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित आज आम्ही सुद्धा ओवेसीच्या पार्टीमध्ये असतो. हा मराठवाडा आहे, धगधगणारा मराठवाडा आहे. निजामाविरुद्ध लढलेला हा मराठवाडा आहे. इकडे शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आणि या भूमीला तुम्ही भारतीयत्व शिकवणार? अरे, जो निजाम माजला होता, रजाकार जे माजले होते,
ती कारकीर्द जरा आठवा ना. आपल्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना विचारा. आज सुद्धा ते स्वातंत्र्य सैनिक मला भेटतायत. काँग्रेसवाल्यांकडनं झालं नाही, पण ते मी करतो आहे. याच संभाजीनगरमध्ये त्या मुक्ती संग्रामाचं जे दालन मी उभं करतोय, शिवसेना उभी करते आहे. नुसती आपण नावं घ्यायची, गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ, आणखीन सगळ्यांची नावं घ्यायची, पुतळे करायचे, चौकात बसवायचे, त्यांच्या नुसत्या पुण्यतिथी आणि जयंत्या साजऱ्या करायच्या. आणि मग कोणी मुलाने विचारलं, कोण होतोय स्वामी, काय सांगणार? कोण होतोय गोविंदभाई, काय सांगणार? कशासाठी त्यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी तुम्ही हे करताय, अभिवादन करताय त्यांना? हा जो काही इतिहास आहे, त्यावेळेला रजाकार जे माजले होते, घरदार लुटलं जायचं, महिला अक्षरशः त्यांच्यावरती बलात्कार करून बाटवले जायचे, आमची पिढीच्या पिढी बाटवली जात होती, नासवली जात होती. आणि तेव्हा जे मर्द उभे राहिले, गावाच्या बाहेर दूर कुठेतरी जाऊन जंगलामध्ये शस्त्र चालवण्याचं त्यांनी शिक्षण घेतलं. आणि ते शिक्षण घेऊन खरोखर या निजामाशी त्यांनी युद्ध केलं. युद्ध, गोळीचं उत्तर गोळीनी दिलं. निजामाची जी काही पैसे उभारण्याची केंद्र होती, मग ती बँक असेल, काही असेल, ती लुटालूट करून निजामाला परेशान करून ठेवलं. रजाकारांना एकदम पळवट ठेवलं. तो तेजाचा वारसा ह्या मराठवाड्याला लाभलेला आहे. मराठवाड्याची अस्मिता म्हणजे काय? ही मराठवाड्याची अस्मिता आहे. आम्ही अन्याय सहन करत नाही. एक तर आम्ही कोणावरती अन्याय करत नाही, पण झालेला अन्याय सुद्धा आम्ही सहन करत नाही, अजिबात करत नाही. आणि तेव्हा महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. त्या दगडाबाई होत्या. म्हणजे एका बाजूला रजाकार महिलांवरती बलात्कार करत होते, तर त्याच वेळेला दगडाबाईंसारख्या शूर महिला स्वतः शस्त्र कसं चालवायचं याचं शिक्षण घेऊन या हल्ला करत होत्या. आणि मग रजाकारांनी जी एक ती संघटना केली होती, इतिहाद हुल मुसलमीन, त्याचीच ही पिलावळ ओवेसी, तीच वळवळते आहे, तीच अजूनही आपल्या हिंदूंबद्दल विषोक्ते आहे. 15 मिनिटं आम्हाला द्या, आम्ही या देशातला हिंदू संपवून टाकू. या देशातला हिंदू मेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही. आणि मला सोनिया गांधींना सांगायचंय, मला राहुल गांधींना सांगायचंय, अरे कधीतरी आम्ही हिंदुत्वाबद्दल बोलताना मुसलमानांना संपवू असं कधीतरी मी काय शिवसेना प्रमुखांनी एक तरी असं वाक्य उच्चारलेलं आहे की द्या आम्हाला 15 मिनिटं, हा आमचा देश आहे, हिंदुस्थान आहे. पण कधी आम्ही मुसलमानांना संपवण्याची भाषा केलेली नाहीये, अजिबात केलेली नाहीये. पण आम्ही हिंदुत्वाबद्दल बोललो तर या जात्यंध शक्तीच्या हातामध्ये देश जाईल. कोण जात्यंध? आम्ही कधी गेलो या निवडणुकीमध्ये? शंकराचार्यांकडे गेलो, मत मागायला गेलो? इतर कोणाकडे गेलो? कधीतरी मी आवाहन केले का की हिंदू म्हणून तुम्ही मतदान करा? पण या निवडणुकीला जातीय रंग, जात्यंध रंग सोनिया गांधींनी दिलेला आहे. इमामाकडे मतांची भीक ही सोनिया गांधींनी मागितलेली आहे, मी मागितलेली नाहीये. काय म्हणून तुम्ही मागताय भीक? अरे एवढं जर का तुम्ही काम केलेलं आहात, काय मोठे होर्डिंग लागलेले आहेत, वाढू शेतकऱ्याची शान, आत्महत्या करतात त्याची मान पहिली सोडवा फासातून आणि मग त्याची शान वाढवा. महिलांना आम्ही सशक्त करू, महिलांची पोलिसांमध्ये भरती करू. अरे लातूरमध्ये गेल्यानंतर तुमची कार्यकर्ती जी मारली गेली, कल्पना गिरी, तिच्याबद्दल एक अक्षर तुम्हाला बोलता नाही आलं. पहिल्या काँग्रेसवाल्यांपासून तुमच्या महिला कार्यकर्त्या या सुरक्षित ठेवा. आणि कसले तुम्ही महिलांची भरती पोलिसांमध्ये करता आहात? त्या मुंबईमध्ये आझाद मैदानची दंगल आम्ही विसरलेलो नाही. तिकडे महिला पोलिसांची जी विटंबना केली गेली, त्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत. राहुल गांधी कधीतरी त्या महिलेच्या घरी जाऊन विचारले, ते विचारपूस केले? आणि मग हे सगळं चालतंय, हे सगळं फतफतते. कोणाकडे देश आपण देणार आहोत हा पहिला विचार करा. आपल्या देशाचा पंतप्रधान तुम्ही ठरवणार आहात का शाही इमाम ठरवणार आहे? या प्रश्नाचं पहिलं मला उत्तर द्या. आणि मग तुम्हाला द्यायचं तर काँग्रेसला मत खुशाल द्या मत. ओवेसी सारखी माणसं संभाजीनगरमध्ये आला. काय संभाजीनगरमध्ये चांगली मुसलमानांची पवित्र स्थळं नाहीयेत? मुंबईमध्ये आले तर हाजी अली नाहीये, इतर दर्गे नाहीयेत. पण संभाजीनगरमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवरती त्यांनी माथं टेकलं. जो औरंगजेब स्वराज्य संपवायला या महाराष्ट्रामध्ये उतरला, त्याच्या कबरीवरती जे डोकं टेकलं जातं, त्या डोक्यामध्ये कसले विचार चालले असतील याचा विचार करा आणि मग मतदान करा. आणि मुलायम सिंग बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आहे.
नाही रे, हे अशी फालतू लोक त्याच्याबद्दल बोलू नका. आपला देश कुठे चाललाय ह्याची तुम्हाला कल्पना नाहीये. ही चिलट आहेत, चिलट. आणि चिलट मारायला तोफेची गरज लागत नाही, ती नुसती तुम्ही अशी बोटाने सुद्धा चिरडू शकता. पण हे सगळे जे धोके आहेत, मगाशी मी आलो तेव्हा रावसाहेब तुम्ही सांगत होता भ्रष्टाचार आहे, महागाई आहेच, हे विषय आहेच. पण त्याही पेक्षा जर का आपलं मतदान जरा इकडे तिकडे झालं तर आपल्या समोर काय वाढून ठेवले ह्याचा सुद्धा मला तुम्हाला एक अंदाज द्यायला पाहिजे. ते माझं कर्तव्य आहे. आजच येत आहेत आम्ही पेपरमध्ये वाचलं की तो अखिलेश यादव म्हणतोय की तिसऱ्या आघाडीला काँग्रेसचाही पाठिंबा चालेल. काँग्रेसचं सरकार अर्धवट रावांचं आलं तर त्याला मुलायम सिंग पाठिंबा देईल. हा पाठिंबा तुम्हाला चालेल का? खास करून माय भगिनींना विचारतोय. जो मुलायम सिंग बोललाय, सरळ बोललाय, अरे लड़के तो लड़के होते हैं, बलात्कार किया तो फांसी क्यों? बलात्कार किया तो फांसी क्यों? आमचं सरकार म्हणजे त्यांचं सरकार आलं तर आम्ही कायदे बदलू. आणि मग काय ज्यांची विकृत मानसिकता आहे, बलात्कार करणाऱ्यांची मानसिकता, तिला खत पाणी घालणारा हा मुलायम सिंग, त्याचं सरकार किंवा त्याच्या पाठिंब्याचं सरकार जर का दिल्लीत आलं तर हे जे नराधम पिसाट सुटतील त्यांना रोखणार कोण? सरकार थोपवेल. आणि मग प्रत्येक वेळेला जबाबदारी आम्हीच घ्यायची. आम्ही जबाबदारी घेणार ना, प्रत्येक वेळेला आम्ही जबाबदारी घेऊ. कारण आम्ही शिवरायाचं जेव्हा नाव घेतो तेव्हा बलात्कार करणार त्या रांजेच्या पाटलाचे दोन्ही हात कोपरापासून तोडणारा आणि ढोपरापासून दोन्ही पाय तोडणारा शिवराय हे आमचं दैवत आहे. पण ही सगळी विषाची विषवल्ली फतफत्ते आहे, फतफत्ते आहे. आणि जसं मी सांगतो ना की चंद्रकांत खैरेजी तुमच्यावरती कोणते गुन्हे आहेत एकदा सांगाच लोकांना. आमचे जे काही उमेदवार आहेत ना, आणा माझे 22च्या 22 आणि आमच्या युतीच्या 48च्या 48 उमेदवार उभे करा, काँग्रेस राष्ट्रवादीचे उभे करा आणि प्रत्येकावरती किती किती गुन्हे आहेत ह्याचा पाढा तुम्ही वाचा आणि कशासाठी गुन्हे दाखल झाले त्याचाही पाढा वाचा. माझी तयारी आहे. आणि एक जरी उमेदवार खून, बलात्कार, दरोडेखोर असा जर का कोणी असला तरी त्याला निवडून येऊ दे किंवा निवडणुकीच्या आधी त्याला मी घरी पाठवून देईल. पण जे गुन्हे आमच्या सैनिकांवरती दाखल आहेत ते आंदोलनातले गुन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना पोलीस लाठीमार करतात, धरपकड करतात. महिलांसाठी आंदोलन करताना सुद्धा तेच होतं. आणि मग ते गुन्हे अंगावरती असल्यानंतर ते गुन्हेगार आणि हे गुन्हेगार ह्याच्यामध्ये काही तफावत आहे की नाही? अशोक चव्हाणवरचा गुन्हा, त्यांच्यावरती अजून गुन्हाच कोण दाखल करत नाही, आरोप आहेत. पण पलीकडे तिकडे जळगावमध्ये सुरेशदादा जैन जवळपास 1 ते 1.5 वर्ष तुरुंगामध्ये सडतायत. भ्रष्टाचाराचा आरोप आहे. आरोप आहे ना, गुन्हा टाका, दाखल करा, खटला चालवा आणि लागला निकाल तर असतील गुन्हेगार तर होईल शिक्षा, नसतील तर पडतील बाहेर. पण सुरेशदादा जैनना सरकार जामीन मिळू देत नाही का? तर बडप्रस्थ आहे. बाहेर पडले तर आपल्या पदाचा दुरुपयोग करतील आणि पुरावे नष्ट करतील म्हणून त्यांना आत चढवतायत, तुरुंगात चढवतायत. आणि पलीकडे धाराशिवला म्हणजे यांचं उस्मानाबाद, त्या धाराशिवला डॉक्टर पदमसिंग पाटील, खुनाचा गुन्हा आहे त्यांच्या डोक्यावरती, खुनाचा गुन्हा. खासदार आहे, मायबाप शरद पवार कृषी मंत्री आहेत, पुन्हा होणार नाहीत याची मला खात्री आहे. पण सुरेशदादा जैन पदाचा दुरुपयोग करतील, पुरावे नष्ट करतील म्हणून तुम्ही त्यांना तुरुंगात चढवत आहात. पण पदमसिंग पाटील आज बेगुमानपणाने मतदानासाठी भीक मागत फिरतोय, निवडणूक लढतो आहे. हा तुमचा न्याय? अशोक चव्हाणांवरती हे काय तुमच्या मर्जीचा खेळ आहे? कोणावरती गुन्हे टाकायचे, कोणावरती FIR टाकायचा हे काय सोनिया गांधी ठरवणार? अशोक चव्हाणांवरती अजूनही आरोपपत्र दाखल होत नाही. सीबीआयचा लेझिम चालू आहे, पुढे पाठी. एकदा म्हणतात नाव आहे, एकदा म्हणतात नाव नाही, एकदा म्हणतात नाव टाका, एकदा म्हणतात नाव नका टाकू. अशोक चव्हाणांवरती तिकडे आदर्शचा घोटाळ्याचा आरोप आहे. दरडा तर तिकडे कधी आत आहेत का बाहेर आहेत मला माहित नाही. पण कोळशाचं प्रकरणाने तोंड काळं झालेलं आहे. काळ्या तोंडाने इकडे प्रचार करतायत. मी केवढा काळा झालो, ह्यालाही काळा होण्याची संधी द्या. हा तुमचा प्रचार. छगन भुजबळांवरती आरोप आहेत. अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. कधी त्यांच्यावरती चौकशी समिती बसणार, कधी चौकशी होणार, कधी त्या सगळ्याची चिरफाड होणार. आणि निरपराध असतील तर निरपराध तो सिद्ध होऊ द्या ना. तुम्ही कोण? पण मला असं वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी
जसं मी बघतो ना की अरे हा सच्चा शिवसैनिक आहे, याच्यावरती गुन्हे आहेत, ते आंदोलनाचे आहेत, मग ह्याला संधी दिलीच पाहिजे. अशा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, जे लोकांसाठी स्वतःचं घरदार न बघता कुटुंबावरती निखारा ठेवून अंगावरती आंदोलनातल्या केसेस घेतात. त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे आणि अशा शिवसैनिकांच्या पाठी मी नेहमी खंबीरपणाने उभा राहीन, जाहीरपणाने मी सांगतोय. पण तुम्ही कोणाच्या मागे उभं राहतायत? अशोक चव्हाणांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येतात, परमसिंग पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवार जातात, छगन भुजबळांसाठी शरद पवार जातात. म्हणजे तुम्ही काय तुमची निवड समिती हेच बघत बसली होती का की अरे तू किती मोठा घोटाळा केलास, किती एवढा शे तू किती केला, अरे वा तटकरेने सुद्धा एवढा घोटाळा केला, हाच लायक माणूस आहे, खाऊ शकतो, यांनी सह्याद्री गिळला उद्या हिमालय गिळेल, हीच याची कुवत, ही यांची पात्रता. लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही, विचार नाही, काही नाही. आणि मग निदान आम्ही नरेंद्र मोदींसारखा माणूस तुमच्या समोर ठेवलेला आहे. आज महायुतीचे सगळे लोक माझ्यासोबत इकडे माझ्या व्यासपीठावरती आहेत. एका मजबूतीने आम्ही चाललेलो आहोत, कारण या देशाला आज एका मजबूत सरकारची आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ती नरेंद्र मोदी आणि आपलं युतीचं सरकार देऊ शकतं, म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे. असं काही नाहीये की मला काही धंदा नव्हता, शिवसेनेला काही पुढे दिसतच नव्हतं, भविष्य अंधकार आहे आणि मग कोणाला तरी पाठिंबा द्यायला पाहिजे. मग त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी बरं आहेत म्हणून नरेंद्र मोदींना दिला असं नाहीये. नरेंद्र मोदींचं नाव ठरवताना नरेंद्र मोदी माझ्याशी बोललेले आहेत, राजनाथ सिंग सुद्धा माझ्याशी बोललेले आहेत आणि आम्ही स्वतः तिघांनी बोलून एकमेकाशी चर्चा करून अकाली दलाशी करून मग मोदींचं नाव महायुतीने आपल्या पंतप्रधान पदासाठी जाहीर केलेलं आहे. एक त्यांचं कर्तृत्व बघितलं, त्यांचं धाडस बघितलं. अरे जर का मला सांगा, मगाशी मी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची तुम्हाला ती संपूर्ण इतिहास सांगत होतो, तेव्हा वल्लभभाई होते म्हणून मराठवाडा त्या निजामाच्या जाचामधून मुक्त झाला. मनमोहन सिंग असते, सोनिया गांधी असते, झाले असते का रे? झाल्या असत्या. शरद पवार असते सत्तेमध्ये, मराठवाडा मुक्त झाला असता. मनमोहन सिंग असते, सोनिया गांधी असत्या. अरे ज्या सोनिया गांधी दंगल झाल्यानंतर आसामामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांच्या विरुद्ध तिकडे रान पेटलेलं आहे, आग पेटलेली आहे, त्या घुसखोरांना जाऊन भेटतात, पण माझ्या हिंदुस्थानीनं भेटत नाही. अशा व्यक्तीकडनं तुम्हाला न्याय मिळाला असता का? आणि मग तुम्ही ठरवायचंय की कोणत्या दिशेने आपण जायचं. एका बाजूला स्वच्छ रस्ता दिसतोय की इकडे गेलो तर माझं भवितव्य उज्ज्वल आहे, आणि दुसऱ्या बाजूला काळोख आहे, अंधार आहे, जसं या भिंतीच्या पलीकडे तुम्हाला दिसतंय. पण मी तुम्हाला सांगतो, या भिंतीच्या पलीकडे भिंतीवरती उभं राहा आणि डोळे मिटून उडी मारा. खूप छान सगळं गारेगार स्विमिंग पूल आहे, मारताय उडी. मग एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये अरे ज्याच्यासाठी तुम्ही आक्रोश करतात, किती काळ तुम्ही आक्रोश करणार? प्रत्येक वेळेला काय तुमचा आमचा हाच धंदा आहे काँग्रेसवाल्यांनी अत्याचार करायचा, अन्याय करायचा, तुमच्या हक्काचं जे काय आहे ते हिसकावून घ्यायचं आणि आम्ही आपलं आंदोलन करायचं. लाठ्या काठ्या गोळीबार अश्रुदूर, मग ते हुतात्मा दिन, स्मारकं उभी करायची, जयंत्या पुण्यतिथ्या पुष्पचक्र व्हायचं. याच्यासाठी आपण जन्माला नाही आलेलो, याच्यासाठी आपल्या देशाने स्वातंत्र्य नाही मिळवलेलं. या देशात जगायचा आमचा सुद्धा अधिकार आहे. तुम्हाला तुमचे 2 घास मिळवणं, हक्काचं घामाचा पैसा मिळवणं हा शेतकऱ्यांचा माझा अधिकार आहे. आम्ही कर्ज मुक्ती मागतो आहोत, काय भीक मागत नाही आहोत. शेतमालाला योग्य भाव मागतो आहोत. तुमच्या खिशात हात घालून खाल्लेले आमचे पैसे नाही मागत आहोत. मराठवाड्याचा रेल्वेचा प्रश्न आहे. नुसतं दरवेळेला निवडणुका आल्या का तेच बोलायचं, करणार तरी काय? पण या वेळेला याचा सोक्षमोक्ष तुम्हाला लावावं लागेल. याचा सोक्षमोक्ष तुम्हाला लावाच लागेल. जसा तुम्ही आशीर्वाद आजपर्यंत देत आलेला आहात, अरे मी तर म्हणेन तुम्ही आजपर्यंत जे केलात, प्रत्येक वेळेला कोणी आला तरी शिवसेना एके शिवसेना आणि पलीकडे भाजप एके भाजप, दुसरं कोणाला तुम्ही निवडून दिलं नाही, थारा दिलेला नाही. आणि आता तुमचा कित्ता संपूर्ण देश गिरवतोय. देशाला तुमचं जे कर्तृत्व आहे ते पटलेलं आहे, म्हणून संपूर्ण देश आज आपल्या युतीला मतदान करणार आहे. हा पाया तुम्ही रचलेला आहात. भगव्याचं बीज तुम्ही रोवलेलं आहात. ही उद्याची सत्ता येणार आहे, हे तुमच्या समर्थनाचं आणि तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचंय, या वेळेला मला असा तसा विजय नकोय. एक स्वच्छ काम करणारा निष्पृह खासदार, आणि दुसऱ्या बाजूला कसा खासदार हे तुम्ही बघा. एका बाजूला अंधार, दुसऱ्या बाजूला उजेड. उजेडाकडे जाणार की काळोखात उडी मारणार? आणि जर तुम्ही ठरवलंच असाल तर एकच काम करा,
मराठवाड्यातले सगळेच्या सगळे खासदार मला निवडून द्या, माझ्या महायुतीला, आपल्या महायुतीला निवडून द्या. संपूर्ण मराठवाड्याचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये आपले वाघ बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतोय. आणि हे मी तुम्हाला वचन दिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मला हात उंचावून एक विश्वास दिला पाहिजे की उद्धवजी, अजूनही थोडे दिवस आहेत, आता काँग्रेसवाले येतील, सोंगो ढोंग सगळे करतील, पैसा फेकतील, पण यांच्या पैशाला शेतकऱ्याचं रक्त लागलेलं आहे. हा पापाचा आणि शापाचा पैसा आम्ही घेणार नाही. ज्या हातामध्ये भगवा आहे तो हात पापाच्या पैशाला शिवणार नाही. किती लोक आले तरी इकडे धनुष्यबाण आणि तिकडे कमळ, बस दुसरा विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.